सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं दिल्लीतलं आंदोलन यशस्वी झाल्यामुळे त्यांची जेनझीमधली क्रेज वाढली आहे। त्याचाच फायदा घेण्यासाठी संभाजीनगरमध्ये 2 शिवसेनांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि दिपके संभाजीनगरचे रहिवासी आहेत। त्यामुळेच आपला जनाधार वाढवण्यासाठी दोन्ही शिवसेना दिपकेंना जवळ करण्याच्या प्रयत्नात आहेत। सीजेपी आंदोलन सुरू झाल्यापासून उद्धव ठाकरे दिपकेंच्या संपर्कात आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार संजय शिरसाट, बच्चू कडू यासारख्या नेत्यांनी दिपकेंच्या घरी भेट देत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे भविष्यात दिपके नेमका कोणता राजकीय मार्ग स्वीकारतात की वेगळी वाट कायम ठेवतात पाहणं महत्त्वाचं आहे। संजय शिरसाट साहेब जे दिपकेजींना भेटले ही त्यांची वैयक्तिक भेट होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की दिपकेजींच्या बाबतीमध्ये म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची देखील स्पष्ट भूमिका होती की विद्यार्थ्यांची नीटच्या बाबतीतली जी मागणी आहे ती नीटच्या बाबतीतली मागणी केंद्र सरकारनं विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेऊन पूर्ण केलेली आहे। आता दुसरा UBT पक्ष आहे, तुमचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या जवळ जात आहेत। त्यांना जवळ जाणं क्रमप्राप्तच आहे, कारण मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे। ते आता 5व्या, 6व्या, 7व्या नंबरला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेले आहेत। पण त्यांना जर उभारी घ्यायची असेल तर कोणाच्या तरी आधाराची आवश्यकताच आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या वेळी वापरलेल्या दगडांवरील फुटप्रिंट आधारशी लिंक होतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केल्यानं विरोधकांनी पाटलांना फैलावर घेतलाय। विरोधकांनी पाटलांचा जोरदार समाचार घेतला, त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी फॉरेन्सिक टीमसाठी चंद्रकांत पाटलांचं गेस्ट लेक्चर ठेवता येईल का असा विचार करावा असा टोला मग रोहित पवारांनी लगावलाय, तर राऊतांनी त्यांना नोबेल पुरस्कार द्यायला हवा अशी कोपरखळी मारली आहे। मात्र दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केलाय, तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल असं म्हणत पाटलांनी आपला दावा मात्र कायम ठेवलाय। त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येतं याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे। दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय। तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली आहे। त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधींना पण प्रूव्ह करावं लागेल। चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे फार महान आणि फार अभ्यासू वक्तव्य असं आपल्याला म्हणावं लागेल। आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना तसं होम डिपार्टमेंट बघण्याची वेळ मिळत नाही, तर चंद्रकांत दादांना जर फॉरेन्सिक विभागाला तिथं प्रमुख पद तिथं दिलं गेलं तर मला असं वाटतं त्यातून काय ना काहीतरी चांगलं निघेल। चंद्रकांत दादांनी कुठंतरी अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन आमच्या ट्रम्प भाऊ जे आहेत, ट्रम्प तिथले जे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांना सुद्धा तिथं मार्गदर्शन करावं। त्याच्याचबरोबर मनोरंजन डिपार्टमेंट एक वेगळं काढण्यात यावं। चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजेत, सत्य काय आहे ते आयला तिथे ठुसे मारलेत आणि ठसे घेताय, लाज वाटत नाही तुम्हाला? त्या तरुणांना ज्या पद्धतीनं तुम्ही बदलला आणि गुंड घातलेत, ते भारतीय जनता पक्षाचे गुंडे होते, त्या रॅलीमध्ये घुसणारे आणि दगडं मारणारे, होऊन जाऊ द्या, तुमच्या संवेदना संपल्या आहेत। तर चंद्रकांत पाटलांवर आता राऊतांनीही टीका केली आहे। त्यांच्या टीकेला भाजपचे नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे। संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय नाही तर अंतराळात एक संस्था स्थापन केली पाहिजे, त्याचं संशोधन केलं पाहिजे आणि राहुल गांधी यांना आलू से सोना निकालूंगा याबद्दल कौतुक करणारा एक पुरस्कार दिला पाहिजे। चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका। काही गाड्यांवर हातांचे ठसे आहेत, त्याच्या मार्फत गुन्हेगारांचा
तपास पोलीस अधिकारी करतायत. त्या संदर्भानं चंद्रकांत दादांचं ते वक्तव्य होतं. मंत्री चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर विशेष सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलं. दगड गोळा करणारा दगड गोळा कसा करेल? का हातात मौजे वगैरे घालून तो उचलेल का? ते जसे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीवाले करतात तसे. आणि असे कुठना किती दगड उचलले जातील शोधायला. त्यामुळे जरी अगदी आयडेंटिफिकेशनचं ॲडव्हान्स टेक्निक किती आलं असं आपण म्हटलं तरी दगडांवरील ठसे हे व्यक्तीच्या ठशांशी मॅच करणं ही गोष्ट मला तरी अशक्यप्राय वाटते.